मनोज रांगेंची शांतता रॅली उद्या अहमदनगरमध्ये निघणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठी तयारी केली जाते। शांतता रॅलीच्या स्वागतासाठी मराठा संघटना सज्ज झाल्या। शहरामध्ये रॅलीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे सुद्धा आता या शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। मुख्य म्हणजे एकीकडे अहमदनगरमध्ये रांगेंच्या शांतता रॅलीची तयारी सुरू आहे, त्यासाठी बॅनरबाजी केली जाते, भगवे झेंडे लागलेले दिसत आहेत। अहमदनगरची ही दृश्य तर त्यामध्येच आता अजित पवार जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या या शांतता रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। उद्या देखील ज्यावेळेला ते नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत तर त्याच्यामध्ये नगर शहरामध्ये देखील त्यांचा खरं तर ही शांतता रॅली ज्यावेळेस पार पडणार आहेत तर त्याच्याकरता त्याचं स्वागत निश्चित रूपाने आम्ही सर्वजण करणार आहोत आणि त्यांना पाठिंबा देखील दर्शवणार आहोत। महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला खरं तर एक त्यांच्यावरती तिथं ते प्रथमतः उपोषणाला बसलेले असताना त्यांच्यावरती जो तिथं त्या आंतरवाली सराटी या ठिकाणी जो काही महिलांवरती लाठी हल्ला झाला, पुरुष मंडळीवरती लाठी हल्ला झाला, ज्येष्ठ नागरिकांवरती लाठी हल्ला झाला, तर त्याचा निषेध म्हणून सगळ्यात पहिली रस्त्यावर उतरणारा आमदार म्हणून या ठिकाणी मी त्यावेळेस भूमिका घेतलेली होती आणि म्हणून त्या भूमिकेपासून आजही आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि उद्याच्या काळामध्ये देखील आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत। उद्या जरांगे पाटील नगर जिल्ह्यामध्ये येत आहेत। बेलवंडी पासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ते स्पीडने येणार आहेत। तिथून पुढे आपली रॅली आहे। जशी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक असते शिवजयंतीला त्या पद्धतीने आपली आहे। माळीवाड्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून माळीवाड्यापासून पंचवीर चावडी कापड बाजारामार्गे चित्र रोड मार्गे चौपाटी कारंजाला त्याची सांगता होईल। यामध्ये सर्व येणाऱ्या समाज बांधवांना खिचडी आणि पाण्याचं नियोजन केलेले आहे। याबरोबरच 2500 स्वयंसेवक निवडलेले आहेत त्याच्यामध्ये नियोजनासाठी। याच्याबरोबरच पोलीस संरक्षण सुद्धा बंदोबस्त चांगला तैनात आहे इथे आणि ही महाविराट अशी रॅली इथं नगर शहरात पार पडते। कमीत कमी 10 ते 15 लाख मराठा समाज इथं उपस्थित राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।